शरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरु साक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं। जय मंगलम जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मती शांती शीतया श्रेष्ठं कामादिराक्षसारी भवजलध तत्वबोध सेतुकरम्। ओम तत्सत् ब्रह्मणे नमः। सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरु पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरु शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरु पंचाचार्यांना वंदन करून त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली लिंगायके गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया। तर आपण 6 लिंगे बघितली। ती 6 लिंगे उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती अशा 6 प्रकारची लिंगे आपण बघितलेली आहेत। त्याच्यानंतर मनन बघितलं। मनन म्हणजे काय? श्रवण केलेलं। काय श्रवण केलेलं? तर अद्वितीय जे ब्रह्म, आत्मा ब्रह्म अद्वितीय, 2 नाही एकच आहे, हे श्रवण केलं। ह्याच्यामध्ये जी संशय राहिले, असंभावनारूप संशय, त्याची निवृत्ती होईल अशा प्रकाराने युक्तीद्वारे चिंतन करणं म्हणजेच मननाचं स्वरूप आहे। पुढे निधी ध्यासन काल सुरू केलेले। आपण ध्येय नाही, आपण स्थूल कृश रस्व दीर्घ नाही, की ध्येयच आपण नाही असा निश्चय करायचा। मग मी उंच आहे, जाड आहे, बुटका आहे, काळा गोरा असं जी आहे ती मी कोणीच नाही, तर मी आपण वर्ण आश्रमी इत्यादीही नाही अशा मानण्याने, म्हणजे मागे एका प्रसंगी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार। विजातीय प्रत्यय म्हणजे जाती भिन्न व्यक्ती भिन्न। विजातीय प्रत्ययाचा तिरस्कार करणं म्हणजे मी ध्येय नाही, ध्येयाधिक माझे नाहीत, ध्येयाचं रंगरूप माझं नाही आणि मी नाही असा तिरस्कार करून आपण प्रत्यगात्मा, दृष्टा, साक्षी, सच्चित आनंद, शुद्ध बुद्ध मुक्त अजन्म अजर अमर अक्रिय असंग अद्वितीय ब्रह्मरूप आहो। कसं राहायचं सांगू लागलेले आहेत। निधी ध्यासन कशाला म्हणावं? रात्रंदिवस मी ध्येय नाही, मी आत्मा आहे, दृष्टा बनायचं आहे। जसं परक कुणी काही करीत असताना आपण त्याचा दृष्टा बनतो। दोघाचं भांडण लागलं, आपण काल बघितलं, तेव्हा आपण मधी पडत नाही, त्याचा दृष्टा बनतो। तसाच दृष्टा ध्येयाचा सुद्धा बनायचा आहे। हा ध्येयसुद्धा माझा नाही। कुणी बोललं तरी ध्येयाला बोललं, मला नाही, मी वेगळा आहे। कुणी मारलं तरीसुद्धा ध्येयाला मारलं, मला नाही, मी वेगळा आहे। दृष्टा बनायचं ध्येयाचा, त्याहून भिन्न आहे मी, साक्षी तिथंच आहे, परंतु चैतन्य स्वरूप भिन्न आहे। तिथंच असताना समीप, उदासीन आणि चैतन्य स्वरूप असा समीप म्हणजे आत्मा कुठे आहे? तिथंच आहे, मधीच आहे, जवळच आहे, तिथंच राहतो तो, समीप आहे, परंतु त्याची
ती पुन्हामध्येच ते आपतामध्ये ते लिप्त होत नाही. तिथं असताना सुद्धा तो वेगळा राहतो, उदासीन राहतो. आणि चैतन्य स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, तो सगळं जाणून सुद्धा तो वेगळा राहतो. सच्चित आनंद रूप आपण आहो. निधिध्यासनाचं स्वरूप कसं काय मानायचं? निधिध्यासन करणं म्हणजे काय करणं? तर सच्चित आनंद रूप आपण आत्मा आहो, आपण देह नाही. शुद्ध, कोणताच दोषाचा स्पर्श आत्म्याला होत नाही. दोष स्पर्श को शुद्ध कहिये. बुद्ध म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, सगळं जाणतो तो, काहीच जाणत नाही असं नाही. मुक्त आहे, अहंते ममतेमध्ये तो लिप्त झालेला नाही. तो मुक्त आहे, वेगळा आहे, अजन्मा आहे. त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. मग जन्म मरण कोणाला आहे? ओम नमः शिवाय. जन्म हां नुसतं देहाला म्हणलं तर 4 ध्येय आहेत. मग जन्म मरण कोणाला आहे? स्थूल देहाला जन्म मरण आहे. म्हणून मी कसा आहे? आत्मा अजन्मा, अजर आहे. अजर म्हणजे म्हातारा होत नाही, कोणतीही व्याधी नाही त्याला, जरा व्याधी नाही. जरा व्याधी म्हणजे वृद्धत्व येणं, म्हातारा होणं. अमर आहे, मरत नाही तो, कधीच मरत नाही तो, अमर आहे. देह मरतो, अक्रिय आहे, कोणतीही क्रिया आत्म्यामध्ये होत नाही. का होत नाही क्रिया? ओम नमः शिवाय. का होत नाही आत्म्यामध्ये क्रिया? ओम नमः शिवाय. त्याला अवयव नाहीत म्हणून क्रिया होत नाही. बरोबर. आत्म्याला कोणताच अवयव नाही आणि क्रिया कशानं होते? तर अवयवानाच होते. अवयव जर नसतील तर क्रिया होत नाही. म्हणून आत्मा अक्रिय आहे का आत्म्याला कोणता तरी अवयव? रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तू शिवराया. रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, कोणताच इंद्रिय नाही. त्यामुळं आत्म्यामध्ये क्रिया होत नाही. म्हणून आत्म्याला अक्रिय असं म्हणतात. असंग, संगवान नाही आत्मा. 2 द्रव्यामध्ये संग होतो. द्रव्य कशाला म्हणावं? जाती गुण क्रिया अस्तित्वम द्रव्यम. जिथं जाती गुण क्रिया होते त्याला द्रव्य असं म्हणावं. आणि 2 द्रव्यामध्ये संग होतो आणि आत्मा म्हणून असंग आहे. अद्वितीय, 2 नाही. आत्मा एकच, एक रस आहे, त्याच्यामध्ये दुसरा कोणताच रस नाही. एक रस, ब्रह्मरूप. आणि ब्रह्मरूपच आहे आत्मा. आत्मा आणि ब्रह्म वेगळं नाही, ब्रह्मरूप आहो. अशा मान्याने उत्पन्न होणारा सजातीय प्रत्ययाच्या प्रवाहास मनात जे स्थिर करणे त्यास निधिध्यासन म्हणतात. ही एवढं मनामध्ये स्थिर व्हायला पाहिजे, एवढ्याचा अंगीकार व्हायला पाहिजे, ह्याच्यावर आरूढ व्हायला पाहिजे. तोंडानं नाही म्हणणं नुसतं, त्याचा अंगीकार व्हायला पाहिजे. ह्या सगळ्याचा शुद्ध, बुद्ध, मुक्त, अजन्मा, अजर, अमर, अक्रिय, असंग, अद्वितीय ही मी आहे असा आपल्या आपल्या मनाचा दृढ निश्चय व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या प्रवाहात मनात जे स्थिर करणे त्यास निधिध्यासन म्हणतात. हा जो प्रवाह आहे ना वाहत चाललेला, ह्याला मनामध्ये स्थिर करायचं आहे.
ही मनामध्ये आठवण करायची शब्दांसारखी, आणि शब्दांना आठवण करत 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 हळूहळू त्याचा अंगीकार होत असतो. निधिध्यासनानंतर करिये साक्षात्कार. निधिध्यासन झालं की पुन्हा काय करून घ्यायचा? साक्षात्कार. साक्षात्काराचे संपादन करावे. निधिध्यासन करत 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 पुन्हा काय? साक्षात्काराकडं जावं. पण आधी निधिध्यासन करायला पाहिजे. प्रत्येक वृत्ती उत्पन्न झाली की ती मी नाही आणि माझी नाही. प्रत्येक मनामध्ये कुणी बोललं, आपल्याला क्रोध आला की लगेच तो मला बोलला नाही, माझ्या बोलला नाही तर स्थूल देहाला बोलला, मला क्रोध येण्याचं काहीच काम नाही. असं आपला थोडं 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 त्याच्यावर आरूढ होण्याचा प्रयत्न करायचा आहे, अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून निधिध्यासन करिये. त्या निधिध्यासन असं जर झालं तर पुढे काय करायचं? साक्षात्कार. निधिध्यासनसुद्धा करावं लागतं, केलं तरच होतं, आपोआप होत नाही, करावं लागतं. ते आपल्या मनाला समजून सांगत राहून ते करून त्याचा अंगीकार करून घेतला तर पुन्हा साक्षात्काराकडं प्रवेश होतो. पायऱ्या पायऱ्यानं आपल्याला आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचायचं आहे. संपादन करावं. याप्रमाणे दोह्याच्या पूर्वार्धात श्रवण मननादी निधिध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा. दोह्यामध्ये पूर्वार्धात काय सांगितलं तर श्रवण मनन निधिध्यासन करिये साक्षात्कार, ही पूर्वार्धात सांगितलं. आता पुन्हा उत्तरार्धात सचित आनंद प्रभ्रम होम कहीं जे वेद पुकार, असं सांगितलेलं आहे दोह्यामध्ये. तर निधिध्यासन करावं आणि पुन्हा साक्षात्कार करून घ्यावा. याप्रमाणे दोह्याच्या पूर्व अर्धात श्रवण मनन निधिध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा असे सद्गुरूंनी सांगितले. आता पुढे उत्तरार्धात साक्षात्काराच्या रूपाने सद्गुरू वर्तन करतात. पुढे सद्गुरू साक्षात्काराच्या रूपाने वर्तन करतात. सचित आनंद इति साक्षात अपरोक्ष. सचित आनंद रूप आत्मा मीच आहे म्हणजेच अपरोक्ष आहे. मीच असे दृढ निश्चय करणं म्हणजे साक्षात अपरोक्ष. अंतकरणाच्या अहम्मादी वृत्तीचा प्रकाशक. अंतकरणाला वृत्ती कशाला म्हणावं? हँड करा. ओम नमः शिवाय. वृत्ती कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अंतःकरणाला वृत्ती असे म्हणावे. हँड रेस करा. दुगी बोलू नका, हात वरी करा. ओम नमः शिवाय. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. अंतःकरणाच्या परिणामाला वृत्ती असे म्हणावे. हां, अंतःकरणाचा जो परिणाम आहे, अंतःकरणात कोणते कोणते परिणाम होतात तर सुख होतं, दुःख होतं, अनेक वेगवेगळ्या लहरी येतात, वेगवेगळे तरंग येतात मनामध्ये. मग ही जी तरंग येतात ही अहम म्हणून येतात तरंग. ही वृत्ती मीच म्हणून सुख होतं, ते मला सुख झालं, मला दुःख झालं, असं अहम वृत्ती असते. आणि ह्या अहम वृत्तीचा आत्मा कसा आहे तर आत्मा ह्याचा दृष्टा साक्षी आहे. सच्चित आनंदरूप ब्रह्म आपणच आहो असा जो अनुभव घेणे त्या साक्षात्कार म्हणावं. ह्या अहमवृत्ती जी आहेत, ह्या अहमवृत्तीला सुद्धा प्रकाश करणारा आपण बघितलेलं आहे. वृत्तीचं कसं, कोणतीही वृत्ती मनामध्ये येऊ, ती मी नाही आणि माझी नाही. ती वृत्ती आली गेली, फक्त तिच्यावर लक्ष ठेवायचं आहे.
त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही. वृत्तीवर लक्ष ठेवायचे. वृत्ती येते जाते, म्हणून ती वृत्तीचा मी कसा आहे, तर मी त्यापेक्षा वेगळा, त्याचा दृष्टा साक्षी आहे, असा अनुभव घेणं. नुसतं म्हणणं नाही, अनुभव घेणं. अनुभव घेणं म्हणजे त्याचं अनुकरण करणं. बघा, नुसतं लोकाला सांगणं, नुसतं लोकाला सांगायचं आणि आपण काहीच करायचं नाही त्याच्यातलं, असंही नाही. किंवा नुसतं ऐकायचं आणि काहीच अनुकरण करायचं नाही. आपण एका व्यसनी माणसाचा दृष्टांत पाठीमागं बघितला होता. तो किती जरी त्याला समजून सांगितलं पिऊ नकोस म्हणून, तो सगळं ऐकून घेतो, काहीच उलटं बोलत नाही, पण करायचं तीच करतो. मग त्यानं ऐकलं का? ऐकलं का त्यानं? ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय नाही ऐकलं. मग त्याला ऐकू आलं नव्हतं का सांगितलेलं त्याच्या कानाला? ऐकू आलं होतं, पण ऐकू आलं आलं. होतं त्याला. हां, मग आपल्याला सुद्धा तुम्हाला ऐकू येतं आहे का नाही हे मी बोलायलेलं? येतंय ना. मग ऐकताव का? नाही ना. हां, ऐकतो पण ऐकत नाही. तसं नाही म्हणून सांगू लागलेले आहेत. सांगितलं ते ऐकायचं आणि त्याचा अंगीकार करायचा. सांगितलं तर ती ऐकलं तर म्हणजे अंगीकार केला तरच आपण ऐकलं समजतो, नाहीतर ऐकलं नाही असंच समजतो. म्हणून आपण वृत्तीचा प्रकाशक आहो असं समजून ह्याचा अंगीकार करायचा आहे. साक्षात ज्ञान, त्यालाच काय म्हणायचं? साक्षात्कार. जेव्हा थोडा 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 आपला अंगीकार होईल ना ह्याचा, तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो. आणि अंगीकार कधी होतो? तर खडा पहारा ठेवायला पाहिजे आपल्यावरच आपला. आपल्या मनामध्ये वृत्ती कोणत्या उत्पन्न होईल त्याच्यावर पहारा ठेवायचा आहे. आणि ती वृत्ती येऊ द्या, वाईट येऊ द्या, चांगल्या येऊ द्या, पण त्या वृत्ती आल्या तरी, ह्या वृत्ती माझ्या नाहीत, आल्या तरी येऊ जात, गेल्या तर जाऊ जात, त्या राहत नाहीत, त्या येतात जातात. जसे पाण्यावर तरंग येतात बघा, आणि तरंग येतात आणि पाण्यामध्येच विलीन होतात. तशा वृत्ती येतात जातात. त्याचा साक्षी होऊन जेव्हा बघतो आपण, तेव्हा साक्षात्कार होतो. ह्या सगळ्याचा साक्षी झालं की साक्षात्कारच झाला. शब्द साक्षी आहे इथं. साक्षी होऊन बघणं म्हणजे साक्षात्कार करून घेणं. वेद पुकार म्हणजे वेद उच्च स्वरामध्ये सांगतात. हेच वेद ओरडून उच्च स्वरामध्ये नुसतं सांगणं आणि मोठ्यानं हाका मारून सांगणं फरक आहे. मोठ्यानं हाका मारू सांगणं आणि नुसतं सांगणं. तर वेद उच्च स्वरामध्ये गर्जना करून आपल्याला सांगतात असं इथं वर्णन आलेलं आहे. पूर्वी श्रवण, मनन व निधिध्यासन ही 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत. श्रवण, आता श्रवण कशाला म्हणावं? आपण बघितलं कालच. कशाला म्हणावं श्रवण? ज्यांना येतं त्याने हँड रेस करा, हात वरी करा. श्रवण कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी. ओम नमः. श्रवण करणे म्हणजे ऐकणे. आपण जे ब्रह्मज्ञान सांगतो त्या आपण ऐकायचं. ऐकतो त्याला श्रवण असं म्हणतात. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बघा, श्रवण करणे म्हणजे काय? ओम नमः शिवाय लक्ष देऊन ऐकणं. श्रवण करणे म्हणजे आपल्या मनामधले सगळे संशय दूर करून श्रवण करायचं. आणि श्रवण केलेलं सगळे संशय दूर होतील असं युक्तीनं, परयुक्तीनं आपल्या मनातले संशय दूर करून घ्यावे. आणि मनन म्हणजे श्रवण केलेलं मनन करून मनात कोणताच संशय ठेवू नये, म्हणजे मनन. आणि निधिध्यासन. निधिध्यासन कशाला म्हणावे? ओम नमः शिवाय. कशाला म्हणावं निधिध्यासन सुनीता?
बोला नंदा काकी, कशाला म्हणावं निधिध्यासन? ओम नमः शिवाय. निधिध्यासन रात्रंदिवस एकच चिंतन करते, मी देव नाही, मी देहाचा द्रष्टा आहे, मी आत्मा आहे, मी दोष स्पर्श आहे, मुक्त आहे, अजन्म आहे, अक्रिय आहे, कोणतीच क्रिया करत नाही. याला मनात या विचाराला मनात स्थिर करणे हां, आणि त्याचा अंगीकार करायचा, अंगीकार करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला निधिध्यासन असं म्हणावे म्हणतात. बरोबर. ओम नमः शिवाय. छान सांगितलं. त्याला निधिध्यासन असं म्हणावं. आणि निधिध्यासन झाल्यानंतर पुन्हा साक्षात्कार करून घ्यावा. साक्षात्कार करून घ्यावा म्हणजे अपरोक्ष, ते मीच आहे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? मीनाताई बोला. परोक्ष ज्ञान थांबा काकू. आनंद रूप आहे, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणावे. आणखीन एक वेळेस बोला, ऐकायला आलं नाही. आनंद रूप ब्रह्म आहे असं म्हणणे त्याला परोक्ष ज्ञान असं म्हणावे. अपरोक्ष ज्ञान म्हणतात आनंद स्वरूप आत्मा मीच आहे, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणावे. ओम नमः शिवाय. बरोबर आलं, पण सांगा. सुनंदाताई पाटील बोला. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? म्यूट करा ताई. परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद सच्चिदानंद रूप आत्मा आहे, साखर गोड आहे, ते दुसऱ्याने सांगणे त्याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. नाही, ती दृष्टांत झाला. परोक्ष ज्ञानच कशाला म्हणावे आधी सांगायचं, पुन्हा दृष्टांत सांगायचं. दृष्टांत मिसळायचं नाही. सच्चिदानंद रूप आहे, सच्चिदानंद आत्मा मीच आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा सुनंदाताई पाटील. बोला बनाळे ताई. लक्ष्मीताई. ओम नमः. हां, परोक्ष ज्ञान म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे, त्याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. आणि अपरोक्ष ज्ञान सच्चिदानंद स्वरूप आत्मा मीच आहे, त्याला अपरोक्ष ज्ञान. हां, बरोबर सांगितलं. सच्चिद आनंद रूप ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे आत्मा, आत्मा म्हणजे ब्रह्मच. सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे म्हणजे परोक्ष ज्ञान. आणि जे सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे ते मीच आहे, ते दुसरं कोणी नाही, ते मीच आहे. असा मनाचा दृढ निश्चय, नुसतं म्हणायचं नाही, तर निश्चय करून गेलं म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. कोणताही संदेह न ठेवता जेव्हा अपरोक्ष ज्ञान होतं त्यालाच काय म्हणावं? साक्षात्कार. अपरोक्ष ज्ञान झालं की साक्षात्कारच झाला ना. साक्षात कसं आहे ते कळालं, साक्षी कसा आहे त्याचा अनुभव आला म्हणजे साक्षात्कार झाला. याप्रमाणे दोह्याच्या उत्तरार्धामध्ये श्रवण मननादी निधिध्यासन करून आत्म्याचा साक्षात्कार करावा असे सद्गुरूंनी सांगितले. आता पुढे उत्तरार्धात साक्षात्काराच्या रूपाने सद्गुरू वर्णन करतात. सच्चित आनंद इति साक्षात अपरोक्ष अंतकरणाच्या अहमादिवृत्तीचा प्रकाशक सच्चित आनंद ब्रह्म आपणच आहो असा जो अनुभव घेणे त्यास साक्षात्कार म्हणतात. असे वेद पुकार म्हणजे वेद उच्च स्वरामध्ये गर्जना करून आपल्याला सांगतो. तर श्रवण मनन निधिध्यासन ही 3 आत्मसाक्षात्कार होण्याची साधने आहेत. आत्मसाक्षात्कार होण्याची साधन म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ज्याचा उपयोग होतो ते साधन. आत्मसाक्षात्कारापर्यंत जाण्यासाठी साधन कोणते? तर श्रवण मनन आणि निधिध्यासन. ही झालं की आत्मसाक्षात्कार होतो असे सांगितले. ही साधने जोपर्यंत कोणती साधने? श्रवण मनन आणि निधिध्यासन. ही साधने जोपर्यंत चित्त
शब्दाधिक विषयात आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखी नाहीत. ही जी साधनं आहेत, ही साधनं जोपर्यंत आपलं मन आसक्त आहे शब्दादी विषयामध्ये, शब्द आदी म्हणजे त्याच्यानंतरचे किती विषय किती आहेत? ओम नमः शिवाय. 5 आहेत ताई. कोणते विषय आहेत? 5. त्यांची नावे. हां, ओम नमः शिवाय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. शब्दादी म्हणजे शब्द आणि दुसरे 4. शब्दाधिक विषयात आसक्त आहे तोपर्यंत करता येण्यासारखे नाहीत. ही शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ह्या 5 विषयामध्ये आपली जोपर्यंत आसक्ती आहे तोपर्यंत ही श्रवण, मनन आणि निधिध्यासन ही करता येत नाही असं सांगू लागलेले आहेत. एका विषयामध्ये एकच विषय आहे, एकाच विषयामध्ये एक प्राणी मरण पावलेला आहे. शब्दामध्ये कोणता मरण पावला हो? शब्द विषयामध्ये हां, शब्द विषयामध्ये हरिण मरण पावलं. स्पर्श विषयामध्ये कोण मरण पावलं मीनाताई? शब्द विषय, स्पर्श विषयामध्ये शब्द, स्पर्श, रूप. हां, सुनंदाताई पाटील कोण? स्पर्श विषयामध्ये हत्ती मरण पावला. एकच आहे स्पर्श, त्याच्यामध्ये हत्ती मरण पावला. एकच शब्दामध्ये हरिण मरण पावलं. शब्द, स्पर्श, रूप विषयामध्ये रूप विषयामध्ये कुणाचा अंत झाला माहित नाही. ओम नमः शिवाय. बोला. हां, रूप विषयामध्ये पतंग मरण पावला. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि रस विषयामध्ये हां, रस विषयामध्ये मासा. गंध विषयामध्ये भ्रमर कमळामध्ये अडकून मरण पावला. तर अशा जोपर्यंत शब्दादी विषयात आसक्ती आहे, ह्या 5 विषय आहेत आपल्याकडं. एका विषयामध्ये एक जीव अंत झाला त्याचा आणि 5ही आपल्याकडे आहेत. मग ही 5ही विषय जोपर्यंत आपली त्याच्यामध्ये आसक्ती आहे, ही विषय आपल्याला हवे वाटतात तोपर्यंत ओम नमः शिवाय. कशाचं सांगायचं? कोणतं? पतंग जे असतो पाकळी बघा, दिव्याचा रूपाला आकर्षित होते आणि जळून मरण पावते. आपण बघतो ती रूप विषयामध्ये आकर्षित होते आणि मरण पावते. हरिणची गायन आवडतं हरणीला आणि गायन ऐकण्यासाठी ती तुम्ही ऐकलेला नाही का? ओम नमः शिवाय. मीनाताई म्यूट करा. संक्षिप्त सांगते आता. ती विषय विश्लेषण करून मोठा विषय आहे. ओम नमः शिवाय. म्यूट करा. रसामध्ये मासा मरण पावला. रस विषयामध्ये. शब्द विषयामध्ये हरिण, स्पर्श विषयामध्ये हत्ती, रस विषयामध्ये मासा, रूप विषयामध्ये पतंग आणि शेवटचं भ्रमर मरण पावलेलं आहे. गंध विषयामध्ये गंध घ्यायला जातो फुलातला आणि फुल मिटून जातं आणि तिथं आसक्त असतो तो. त्याला उडण्याची त्याच्यामध्ये शक्ती असते, कुरतडू शकतो तो, पण आसक्ती असल्यामुळं तो तिथंच राहतो. हत्ती येतो, कमळ खाऊन जातो
कमळ उमलण्याच्या आधी आणि तो तिथं मरण पावतो. एक एक जीव एका विषयामध्ये आसक्त होऊन मरण पावला. मग आपल्याकडं तर 5ही विषय आहेत. म्हणून या 5 विषयामध्ये जोपर्यंत आपली आसक्ती आहे तोपर्यंत आत्मसाक्षात्कार होत नाही. होतच नाही तोपर्यंत करता येण्यासारखे नाही. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासारखं नाही असं आलेलं आहे विषय इथं. यासाठी विषयाचा विषाप्रमाणे त्याग करून व शब्दादी षटसाधनांनी संपन्न होऊन समाधी. आता यासाठी ह्या विषयाचा विषासारखा त्याग करा म्हणून सांगितलं. विषय आपल्या ताटामध्ये आपल्याला कळाल्यानंतर आपण खाऊ का? कितीही पंचपक्वान्न असले तरीसुद्धा विषय त्याच्यामध्ये म्हणल्यावर आपण ग्रहण करत नाही. आपले आवडते पदार्थ जरी ताटात वाढलेले आहेत आणि लक्षात आलं कोणीतरी सांगितलं हे स्वयंपाक बनवताना तिथं पाल पडली होती आणि त्याच्यामध्ये विष आहे, तर आपण खात नाही. ज्याप्रमाणे आपण विषाप्रमाणे जसं विषय म्हणल्यावर त्या अन्न ग्रहण करत नाही त्याप्रमाणेच विषाप्रमाणे विषयाचा त्याग करा असं सांगू लागलेले आहेत. कशाचा त्याग करा? ओम नमः शिवाय. कशाचा त्याग करायला सांगितला? विषयामधल्या आसक्तीचा. विषयामधल्या आसक्तीचा त्याग करा. विषय त्याग करता येत नाहीत. ती पुढे येणारच आहे. विषय त्याग करता कसे येत नाही ते. तर मग त्याग करावा आणि समाधी षटसाधनाने संपन्न होऊन षटसाधन कोणते? ओम नमः शिवाय. हो सांगा. ओम षटसंपत्ती शम 1 2 उपरती 3 4 समाधान 6. अशा प्रकारे ही 6 साधनांनी संपन्न होऊन समाधी म्हणजे शम दम ही जी 6 साधनं आहेत, शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान, ही 6 साधनांनी संपन्न होऊन ही 6 साधनं अंगी असायला पाहिजे. ही तर 6 साधनं सुरुवातीला सांगितलेले आहेत. ह्याचा अंगीकार ज्याने केला तोच या ग्रंथाचा अधिकारी म्हणून सांगितलेला आहे. म्हणून ह्या 6 साधनांनी संपन्न होऊन ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शरण जाऊन आधी ह्याचा अंगीकार करायचा 6 साधनाचा आणि पुढची पायरी सांगितली ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जायचं आहे. शरण जायचे म्हणजे नम्र होऊन त्यांच्याकडं जायचं आहे. सद्गुरूला शरण जाणे आणि तद्द्वारा श्रवण मननादी करून आत्मसाक्षात्काराचे संपादन करणे. आत्मसाक्षात्कार करून घेण्यासाठी ही साधनाचा आधी अंगीकार करावा लागतो. साधनाचा अंगीकार करून शब्दादी 5 विषयामधली आसक्ती काढून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये आसक्ती ठेवायला नाही पाहिजे. आणि त्याच्या पुढची पायरी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन नम्र होऊन शरण जावं लागतं. नम्र होऊन शरण जाऊन त्याच्या द्वारानं श्रवण मननादी करून सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचं श्रवण करायचं. श्रवण करून पुन्हा मनन करून आत्मसाक्षात्कार संपादन करून घ्यावा. करणे हेच मोक्षप्राप्तीचे मुख्य साधन आहे. आत्मसाक्षात्कार करून घेतला म्हणजेच मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे दुसरं काहीही नाही. यापुढे श्रवणादी आत्म्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून सत्पुरुषाचा समागम सदैव करावा. याविषयी आता पुढे गुरु सांगतात.
सद्गुरूला शरण जायचं आणि पूर्वीच्या काळामध्ये सद्गुरूला शरण जाऊन 12-12 वर्षे सेवा करावा लागायची. त्यावेळेस सद्गुरूचा कृपा होऊन अनुग्रह व्हायचा. परंतु आता आतासुद्धा सद्गुरूला शरणच जावं लागतं. सद्गुरूला शरण जाऊन त्यांच्याकडून उपदेश घ्यायचा आणि सत्पुरुषाचा समागम सदैव करावा, म्हणजे सत्पुरुषांची सेवा करावी, सत्पुरुषाची संताची सेवा करावी. सद्गुरूला शरण जाऊन नम्र होऊन, मोठे मोठे झाडंसुद्धा वाहत जातात पुरात, पण लव्हाळे मात्र वाचतात. का तर लव्हाळे कसे असतात? नम्र असतात. महापुरात झाडे जाती तेथे लोहाळे वाचती. म्हणून नम्र होऊन सद्गुरूला शरण जाऊन समागम करावा, म्हणजे त्यांची सेवा करून. याविषयी त्यास पुढे गुरु सांगत आहेत. दुहा विषयवत त्याग करिये साधू संग, होते साधू संग सदा, जे मनो ते माभंग. टीका. शब्द स्पर्श रूप रसादी जे निषिद्ध विषय आहेत, शब्द स्पर्श रूप रस गंध हे जे निषिद्ध विषय आहेत, विहित विषय नाही, ते निषिद्ध विषय आहेत असं सांगतात. त्यास विषाप्रमाणे त्याग करून करिये साधू संग, ह्याच्यामधल्या आसक्तीचा त्याग करून साधूचा संग करा. ह्या शब्द स्पर्श रूप ह्याचा त्याग करता येत नाही. जर शब्दाचा त्याग केला तर आपण कशानं समजून घ्यावं हे ज्ञान? शब्दाचा त्यागच करून टाकला तर ज्ञान कळत नाही, समजून घेता येत नाही. म्हणून शब्दामधल्या आसक्तीचा त्याग करायचा, शब्दाचा नाही, निषिद्ध शब्दाचा त्याग करायचा. तोंडानं वाईट एक शब्दसुद्धा बोलायचा नाही, निषिद्ध शब्दाचा त्याग करायचा आणि विहित शब्द बोलायचा. नाही तर सगळ्या शब्दाचा त्याग जर केला तर सांगता येत नाही. शब्द हीच प्रमाण आहे श्रुतीचं, शब्दानंच आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जाता येतं. म्हणून इथं निषिद्ध शब्द स्पर्श रूप रसगंध ह्या 5ही विषयामधली जी आसक्ती आहे त्याचा निषिद्ध विषय जे आहेत त्याचा त्याग करावा आणि विहित आहे त्याचा स्वीकार करून, विषाप्रमाणे त्याचा त्याग करून करिये साधू संग, त्याच्यातल्या आसक्तीचा त्याग करून साधूची संगती करावी. संगतीचा परिणाम खूप सांगितलेला आहे. अनजानपणानं परिणाम होतो. आपण बाहेर जाताना सुद्धा आपण ज्याच्या जवळ बसायचं ना ती तपासूनच बसा असं सांगतात बघा. एखाद्या निंदक क्रोधी माणसाच्या जवळ तुम्ही 1 तास जाऊन बसा, तुमचं मन विचलित होऊन जातं ती. परंतु तीच एखाद्या शांत साधूपाशी जे ब्रह्मज्ञानात रमून गेलेला ज्ञानी आहे त्याच्याकडं जाऊन बसा. त्याचे जे परमाणू असतात, वाईट परमाणू लवकर हल्ला करतात चांगल्या परमाणूवर. म्हणून साधूच्या संगतीत बसा म्हणून सांगितलं. साधू संग करा. साधू संग संताची नाही घडली संत संगती तर काहीच उपयोग नाही. नाही घडला साधू संग दुरावला उमारंग. साधूची संगती व्हायलाच पाहिजे. आपल्याला साधू सामान्य दिसायला, नामधारक असतात, काही दिसायला आपल्यासारखे दिसतात ते, परंतु अखंड 21,600 वेळा जे श्वास चलतो तेवढे श्वास त्यांचे मंत्रून बाहेर पडत असतात. अशा साधूचा जर संग झाला तर त्याची जी ऊर्जा आहे, ती जी जप त्याच्या मुखातून त्याच्या अंतःकरणामध्ये सुरू आहे, त्या जपाचे वलय त्याच्या भोवती निर्माण झालेले असतात. आणि ती वलय आपण त्याच्या जवळ जाऊन बसलो की त्याचा परिणाम आपल्यावर होतो. साधूचा त्या परिणाम चांगला होतो. आणि वाईट विचाराच्या व्यक्तीजवळ जाऊन जर बसलो तर त्याचासुद्धा परिणाम होतो.
एखादा व्यक्ती निंदा करू लागला, आपल्याला नाही निंदा करायची कुणाची, तर परंतु त्याच्या जवळ जाऊन बसलो आणि ती सारखा 100 वेळेस त्यानं निंदा केली, एक वेळेस तरी आपण खरंय तरी म्हणतो, खरंय की हो तुमचं, एवढं तरी म्हणतोच, त्याच्या संगतीचा परिणाम होतो. म्हणून निषिद्ध विषयाचा त्याग करून संगती कुणाची करा, तर साधूची संगती करा. कारण मी नेहमी सांगत असते, फुलं जर ओंजळीत घेतले तर फुलं टाकून दिले तरीसुद्धा हाताला सुगंध लागल्याशिवाय राहत नाही. आणि कोळसा जर हातात घेतला तर तुम्ही फेकून दिला तरी काळं लागल्याशिवाय राहत नाही. तसाच संगतीचा परिणाम होतो. संगती म्हणूनच साधू संग करावा, ओम नमः शिवाय. चांगल्याचा संग करा. ओम नमः शिवाय. एक ओळ म्हणू का? हो म्हणा ओम नमः शिवाय. एक ओळ म्हणू का? म्हणा. संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कोण दुर्जनाची, सावली नसावी कोण दुर्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची, संगती करावी सदा सज्जनाची. ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या शरीरावर ओम नमः शिवाय. बघा, सगळ्या साधू संतांनी तीच सांगितलेलं आहे, सदा संगतीवर पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. संगतीचा परिणाम होतो. म्हणून सदा संगती साधू संताची सज्जनाची करावी, दुर्जनाची सावलीसुद्धा नसावी म्हणतात. त्याच्याजवळ बसूसुद्धा नाही, त्याची सावलीसुद्धा आपल्या अंगावर पडू नये, त्याचासुद्धा परिणाम होण्याची शक्यता असते. बाहेर जातानासुद्धा एखाद्या वाईट विचाराच्या एखाद्या स्त्रीबरोबर आपण जर जाऊ लागलो तर त्याचासुद्धा परमाणूचा परिणाम आपल्यावर होतो. सत्संगाला जातानासुद्धा साधूची संगती करून सहवासातच त्यांच्या राहावं. या मुखानं दुसरं काही बोलूच नाही ह्या विषयाशिवाय, तेच विषय बोलावा. आपल्या घरी जरी कुणी आलं तरी, आणि बऱ्याच लोकांचं असं असतं बघा, आपला अनुभव म्हणून माझंसुद्धा सांगते, पाहुणे आले तर सुद्धा त्याच्यासंग काय गप्पा माराव्या म्हणजे पडतं, आपल्याला प्रश्न पडतो. तेवढा वेळ आपला चालला वाटतो. त्या बोलावं लागतं, पण जेवढं टाळणं होईल तेवढं टाळावं. सगळं काय आपण प्रपंचिक असल्यामुळं टाळणं होत नाही, पण टाळणं होईल तेवढा टाळण्याचा प्रयत्न. ओम नमः शिवाय. बोला. नाही, आता म्हटलं पाठ वगैरे चालू असताना कुणाचा कॉल आला तरी नको वाटते, घाबरायला की पाठामध्ये कॉल म्हणून. हो ना, गोडीच तशी, आणि तसंच व्हायला पाहिजे. घाट नांदूरच्या एक साधक होऊन गेल्या तर त्याच्याशिवाय विषय कोणताच बोलत नव्हत्या परमार्थाशिवाय. त्या दुसऱ्या सांसारिक माणसाला बोलतच नव्हत्या. त्या आलं तरी तात्पुरतं म्हणजे चहा पाणी करायचं, नातेवाईकाला सुद्धा नाही. तशा ह्या क्षेत्रातले लोक आहेत त्यांनाच बोलायच्या त्या, त्याच्याशिवाय त्यांच्या मुखाचा वापरच दुसरा झाला नाही. इतकं सिद्ध त्या होऊन गेल्या. आणि तसंच दुर्जनाच्या संगतीपासून दूर जर राहिलं तर आपल्याला प्रगती व्हायला खूप म्हणजे त्याचा उपयोग होतो. प्रगती आपोआपच होते साधूच्या संगतीनं. तो कसा करायला, तो कसा वागायला. म्हणून तुकाराम महाराजांनी सुद्धा एका ठिकाणी, दे रे दे रे दे रे देवा संताचा शेजार, मागे पुढे असावे निंदकाचे घर. म्हणून साधूचा शेजार का दे, तर साधू कसा वागतो तो मला कळल, मला आचरण करायचं कळल, म्हणून साधूचा शेजार दे. आणि मागं पुढं निंदकाचं सुद्धा घर दे. कारण माझे जी दोष माझ्याकडून, माझी जी न्यूनता आहे माझ्यामध्ये, तीसुद्धा ते मला उघड करून दाखवतील. त्याच्यामुळं निंदकाचे सुद्धा उपकार असतात, त्याचा क्रोध येऊ देऊ नये. निंदक खूप परोपकारी असतात, आपले दोष ते घेऊन जातात. म्हणून मग अशा प्रकारे साधूचा संग करावा, अखंड समागम करावा, म्हणजे संग करावा, साधूच्या संगतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा.
निषिद्ध शब्दाचा त्याग करू विषाप्रमाणे त्याग करून करिये साधू संग, म्हणजे ज्ञान, वैराग्य, दया, संतोष, अकाम, अक्रोध, क्षमा, सदाचार इत्यादी सुलक्षण आणि संपन्न श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूचा समागम करावा. मागंसुद्धा 10 लक्षणं सांगितलेले आहेत सद्गुरूचे. आपण बघून आलेलो आहोत तो लक्षणं सुरुवातीलाच. तर मग अशा ज्ञानी जो साधू आहे त्याच्या संगतीत राहावं. त्या साधूचे सुद्धा गुण सांगितले कसे असायला पाहिजे. ते ज्ञान असावं, त्याच्याकडं वैराग्य असावं. वैराग्य सांगणाराकडे सुद्धा असायला पाहिजे. बघा, त्याला जर कशाचा मोह असला पाकिटाचा तर तो तिथं भिडेचा भाऊ भिकारी सांगितला. परखडपणे सांगणारा असावा. जी आहे ती भीड नको आहे कुणाचीच. मी भीड कुणाची करतो तो भिकारी तो भीड करतो. कशामुळे करतो? जो सांगणारा ते सुद्धा भिकारीच असतो. तो सांगतो पण त्याला काहीतरी पुढून प्राप्ती पाहिजे असती, म्हणून भिड्याचा भाऊ भिकारी सांगितला. कुणाचीच भीड नाही, निर्भीडपणे जे आहे ते सांगावं. जी शास्त्रात सांगितले ते सांगावं, मग कुणीही असो तो. म्हणून काय करायचं आहे? ज्ञान, वैराग्य. त्याच्यामध्ये वैराग्य असायला पाहिजे. त्याला कोणताच मोह नाही असा साधू असावा. त्याची संगती करावी. दया, त्याच्याकडं दया असायला पाहिजे. भूतदया. एखादी चिमणी उन्हाळ्यात दिवसात खाली पडली तर तिथून तसंच पुढे जाऊन 2 थेंब पाण्याचे टाकावे तिच्या मुखात. दया, भूतदया. प्रत्येक प्राण्यावर दया करावी. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघून आलेलो आहे मृत्तिकामय, सुवर्णमय. तसं त्याच्यामध्ये सुद्धा प्राणच आहे, आत्माच आहे. आणि ही दागिने वेगवेगळे जरी असले तरी ही जी ध्येय वेगवेगळे आहेत, पण मधी एकच चैतन्य भरलेलं आहे. म्हणून भूतदया असावी. दया, संतोष, सदा संतुष्ट असावं. अपेक्षा जर मनात नसेल तर संतुष्टच राहतो. बघा, अपेक्षा मनात कोणतीच जर ठेवली नाही तर रक मनात होत नाही. जेव्हा अपेक्षा असेल काहीतरी प्राप्त व्हावा, हे पाहिजे ते पाहिजे असं असेल तरच मन रक करतं, नाहीतर संतुष्ट राहतं. संतोष त्याच्याकडं असायला पाहिजे. अकाम, कोणताही काम नाही. अकाम, अक्रोध, क्रोध नाही. कामाचा पुत्र क्रोध हा. कामना मनात असली तर क्रोध येतो. कामनाच मनात नसेल तर क्रोधसुद्धा येत नाही. क्रोध नसायला पाहिजे. त्याच्याकडं क्षमा असायला पाहिजे. चुकलं तर क्षमा करावी. मनुष्य हा चुकीचा पुतळाच आहे. चुकतं, कुणाकून चुकत नाही. तुमच्याकडून चुकतं, माझ्याकडून पण चुकतं, ऐकणाराकडून चुकतं, सांगणाराकडून पण चुकतं. चुकीचा पुतळा देहच ह्या चुकीचा पुतळा आहे. म्हणून क्षमा हे गुण असायला पाहिजे. सदाचार, आचार शुद्ध असायला पाहिजे. रोजची रोज पूजा अर्चना जप तप करायला पाहिजे. सदाचार. आता ब्रह्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे पूजा करायची नाही, जप करायचं नाही, रुद्र घ्यायचे नाही, काहीच नाही असं नाही. कारण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जोपर्यंत देह भावना आहे तोपर्यंत देव भावना ठेवावीच लागते. जेव्हा तुमची देहभावना उडून गेली, तुम्ही जीवनमुक्त झालात, त्यावेळेस मात्र मग काहीच करण्याची गरज नाही. तुम्ही आत्मस्वरूपाला ज्यावेळेस जाणलं त्यावेळेस तुम्ही आत्माच आहो असा तुमचा जेव्हा निश्चय झाला, तेव्हा कोशाचाच परिणाम. तुम्ही कोणत्याच जातीचे नाही, कोणत्याच धर्माचे नाही. तुम्ही देव आहे तर देवाची पूजासुद्धा करायची गरज नाही. पण तिथपर्यंत गेल्यावर, तिथपर्यंत जाईपर्यंत मात्र साधना, रोजचा आचार, रोजची लिंगपूजा, देवपूजा जी आहे ती करायलाच पाहिजे. सदाचार, आचार रोजचा, सदाचार इत्यादी सुलक्षण आणि संपन्न श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या समागम करावा. असा जो ह्या सद्गुणांनी संपन्न साधू आहे त्याची सेवा करावी, समागम करावा.
आणि अशा साधूची सेवा केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं हे आपण बघितलेलं आहे. असे पुण्यवंत असतात हे साधू आणि त्याने केलेलं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. म्हणून त्यांची सेवा करावी असं सांगितलेलं आहे. त्यांची जर निंदा केली तर त्यांच्या हातूनसुद्धा ही जीवन जगत असताना त्यांनासुद्धा भाजी आणावी लागते, दळून आणावं लागतं. त्यांनासुद्धा आहार निद्रा ही जी शरीराची जी निवारा, अन्न, वस्त्र ही जे 3 आहे ती लागतात. आणि ही करत असताना त्यांनासुद्धा त्यांच्या हातूनसुद्धा काही दोष घडतात. त्या दोषाचं पाप आपल्याकडं येतं. म्हणून समागम करणं म्हणजेच सेवा करणं अशा प्रकारे सांगितलेलं आहे. अशा सत्पुरुषा समागमाने आपणा स्वतःलाही क्षमा, दया, संतोषादी साधने प्राप्त होतात. संगतीचा परिणाम होतो. संगत जैसा करो संगत तैसा चढेगा रंग. म्हणून संगत कशी करायची ही सांगू लागलेली आहे. साधूची संगती करावी. आणि आपण साधूची संगती करत आहोत. 1 तास ह्या एवढे जी लोक आहेत ना हे साधूच आहेत. जेवढे ॲड आहेत ह्याच्यामध्ये तेवढे 1 तास त्यांची संगती झाली आपल्याला दुरून का होईना. पण कधी कधी समोरसुद्धा एकत्र यावं. समोरसुद्धा कधीतरी का वर्षाला एकदा का होईना आपण एकमेकाचा सहवास, एकमेकाचे दर्शन व्हायला पाहिजे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षू साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते त्या वाणीचा दोष, जे योग्य शब्द बाहेर पडले असतील ते सद्गुरू माऊलीचा आशीर्वाद. सद्गुरू माऊली दांडा असतात, आपण झेंडा असतो. आपला झेंडा वरीचा पडकेलेला दिसतो पण त्याला आधार दांड्याचा असतो. दांडा जर काढून घेतला तर झेंडा काय होतं, चुरगळून पडतो. म्हणून सद्गुरूचा पाठिंबा असल्याशिवाय, सद्गुरूचं पाठबळ असल्याशिवाय मुखातून शब्दसुद्धा सुटत नाहीत. आणि कसं सांगायला, काय सांगायला हे कळतही नाही. सांगत असताना गुरु पाठीमागून अंतःकरणामध्ये सांगतात आणि तेच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात. म्हणून जे योग्य शब्द सुटले ते सद्गुरूंचे, अयोग्य शब्द सुटले ते वाणीचा दोष. सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.